श्रीमद भागवत कथा तृतीय दिवस। मागच्या भागामध्ये आपण कपिल भगवंतांनी त्यांची आई देवहूती हिला उपदेश केला आणि आजच्या भागामध्ये आपण श्री दत्तात्रय चरित्र पाहणार आहोत। आजपासून चतुर्थ स्कंधाला सुरुवात होत आहे। या स्कंधामध्ये 31 अध्याय आहेत आणि यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचं प्रतिपादन केलेलं आहे। मग यामध्ये पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे धर्म प्रकरण आणि या धर्म प्रकरणामध्ये आत्री ऋषींची कथा येते। म्हणे आत्री ऋषींनी 100 वर्ष तपस्या केली आणि प्रार्थना केली की जो कोणी या जगाचा ईश्वर असेल त्यांनी प्रकट व्हावं। मग तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रकट झाले आणि या तिघांच्या अंशापासून त्यांना एक पुत्र झाले। मग ब्रह्मापासून चंद्र, विष्णूच्या अंशापासून दत्तात्रय आणि महेशाच्या म्हणजेच शंकराच्या अंशापासून दुर्वासा असे हे 3 पुत्र प्राप्त झाले। पण इतर पुराणांमध्ये दत्त अवताराची कथा येते। मग आपण ही कथा पाहू। एकदा लक्ष्मी, पार्वती आणि ब्राह्मणी या तिघींनाही पतिव्रत्याचा अतिशय अहंकार झाला आणि मग हे देवाला समजलं की आपल्या भक्ताला अहंकार झाला आहे। मग हा अहंकार घालवण्यासाठी काहीतरी करावं लागेल। मग असं त्यांनी नारदजींना सांगितलं। मग नारदजी म्हणाले, प्रभू तुम्ही निश्चिंत राहा, मी बघतो काय करायचं ते। मग काय नारदजी पहिल्यांदा लक्ष्मी मातेकडे गेले आणि मातेला नमस्कार केला। लक्ष्मी मातेने विचारलं, कुठून आलात नारदजी? तेव्हा नारदजी म्हणाले, मी मृत्यूलोकातून आलो। मृत्यूलोकात एक अनुसया नावाची अत्यंत थोर पतिव्रता स्त्री आहे, मी तिचं दर्शन घेऊन आलो। तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, काय ती स्त्री माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ पतिव्रता आहे? तेव्हा नारदजी म्हणाले, नारायण नारायण, माफ करा माते, पण तुम्ही तर तिच्या पायाची पण बरोबरी करू शकत नाहीत। हे ऐकून लक्ष्मी मातेला भयंकर राग आला। मग मातेने राग आवरला। मग नारदजी तिथून पार्वती मातेकडे निघाले। पार्वती मातेने गणेशजींसाठी मोदक केले होते। मग नारदजींना मोदक दिले, त्यांनी ते आनंदाने खाल्ले आणि मग पार्वतीने विचारलं, नारदजी कसे झाले आहेत हो मोदक? तेव्हा नारदजी म्हणाले, छान झालेत, पण अनुसयेसारखे झालेच नाहीत बरं। मग पार्वती माता विचारू लागली, कोण ही अनुसया? तेव्हा नारदजी म्हणाले, अहो फार मोठी पतिव्रता आहे, तुम्हाला माहीत नाही का? तिची सगळीकडे खूप चर्चा आहे म्हणे। मग पार्वती माता म्हणाली, माझ्यापेक्षा मोठी म्हणजे माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पतिव्रता आहे का अनुसया? तेव्हा नारदजी म्हणाले, नारायण नारायण, माफ करा माते, पण काय सांगू, तुम्ही तर तिच्या चरणांच्या धुळीची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत। मग हे ऐकून पार्वती मातेला फार राग आला, पण पार्वती मातेने राग आवरला। मग त्यानंतर नारदजी ब्रह्माणीकडे गेले आणि तिलाही असंच सांगितलं। मग तिघीही खूप रागावल्या। मग तिघींनीही ठरवलं की काही झालं तरी चालेल, पण आपणच श्रेष्ठ पतिव्रता ठरलो पाहिजेत। म्हणजे त्यांचा अहंकार घालवण्यासाठी जे भगवंतांनी लीला केली होती तो अहंकार नष्ट होण्याची वेळ आली। आता तिघींच्याही मनामध्ये अहंकार निर्माण झाला होता। मग तिघींनीही आपापल्या पतींना अनुसयेचे पातिव्रत्य भंग करण्यासाठी पाठवायचं ठरवलं आणि तिघींनीही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हट्ट धरला, काही झालं तरी चालेल, तुम्हाला मृत्यूलोकामध्ये जाऊन अनुसयेचं पातिव्रत्य भंग करावं लागेल। मग काय
बायकांचा आदेश म्हणल्यावर पाळावाच लागणार. मग तिघही संन्याशाचा वेश धारण करून आत्री ऋषींच्या पर्णकुटीसमोर आले आणि म्हणू लागले, ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही. मग अनुसया माता आली आणि म्हणाली, काय सेवा करू गुरुवर? मग या तिघांनी सांगितलं, विवस्त्र होऊन भिक्षा वाढ. मग हे ऐकून अनुसया माता क्षणभर स्तब्ध झाली आणि विचार करू लागली की हे एकतर देव असतील किंवा राक्षस असतील. ती एक अत्यंत तेजस्वी पतिव्रता होती. तिने डोळे बंद करून ध्यान केलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे तर देव आहेत. मग ती मध्ये गेली आणि कमंडलूमधलं पाणी हातात घेतलं आणि म्हणू लागली, मी आत्री ऋषींची पत्नी जर मी खरी पतिव्रता असेल तर तिघांनीही बालक रूपात रूपांतरित व्हावं. असं म्हणून ते अभिमंत्रित पाणी त्या तिघांच्या अंगावर टाकलं आणि लगेच तिघेही देव 6 महिन्यांचे बालक झाले. आणि तेजपुंज पतिव्रतेने देवाला बालरूप घ्यायला भाग पाडलं. मग तिघांना घेऊन आत गेली आणि आत नेऊन झोळ्या बांधून त्या झोळ्यांमध्ये त्यांना झोका देऊ लागली. मग आत्री ऋषी आले आणि घरात 3 बाळांना पाहून चकित झाले. अनुसयेला विचारू लागले, हे कोण आहेत? तेव्हा अनुसया मातेने सर्व हकीकत सांगितली आणि मग या तिघांचं लालन पालन करू लागली. पण इकडे लक्ष्मी, पार्वती आणि ब्रह्माणी या आपापल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारदजी आले. मग त्यांनी नारदजींना विचारलं, आमचे पती कुठे आहेत? अजून कसे येत नाहीत? तेव्हा नारदजी म्हणाले, आता तुमचे पती 6 महिन्याचे बालक झाले आहेत. मग ह्या तिघांना वापस कसं आणायचं? मग नारदजी म्हणाले, ते तुमचं तुम्ही बघा. मग तिघीही म्हणाल्या, नारदजी तुम्ही आम्हाला ह्यातून काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा नारदजी म्हणाले, तुम्हाला अनुसया मातेची सेवा करावी लागेल. मग तिघीजणी अनुसया मातेकडे गेल्या आणि सेवा शुश्रूषा करू लागल्या आणि अनुसया मातेला तिघींनी क्षमा मागितली. आमचे पती आम्हाला परत द्या अशी विनंती केली. तेव्हा अनुसया माता म्हणाली, तुम्ही तुमचे पती ओळखा आणि मग घेऊन जा. मग हे ऐकून तिघी म्हणाल्या, हे बालरूपातले तिघ कोण कोण आहेत हे आम्ही कसं ओळखणार? मग असं म्हणल्याबरोबर माता अनुसया म्हणाली, जर तुमचे पती तुम्हाला ओळखता येत नाहीत तर का तुम्हाला पातिव्रत्याचा अहंकार झाला? अहंकार त्यागा. असं म्हणून हातात पाणी घेतलं आणि म्हणाली, मी अनुसया आत्री ऋषींची पत्नी खरी पतिव्रता असेल तर हे 3ही बाळ त्यांच्या मूळ रूपात यावेत. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश प्रकट झाले. तिघींचाही म्हणजे लक्ष्मी, पार्वती आणि ब्रह्माणीचा अहंकार नष्ट झाला. मग अनुसया मातेने ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र नावाचा मुलगा घेतला. विष्णूच्या अंशापासून दत्तात्रय नावाचा पुत्र घेतला आणि महेशाच्या अंशापासून दुर्वासा नावाचा पुत्र घेतला. परंतु चंद्र वनस्पतीचे पोषण करायला निघून गेले. दुर्वासा तपश्चर्या करायला निघून गेले. मग शेवटी एकटे दत्तात्रयच राहिले. मग मातेला वाईट वाटलं की 3 मुलं होती पण एकच आपल्याजवळ राहिला. परंतु दत्तात्रयाने अनुसया मातेला सांगितले, माते तू काळजी करू नको, तू फक्त माझ्याकडे पहा. आणि जेव्हा अनुसया मातेने दत्तात्रयाकडे पाहिले तेव्हा दत्तात्रयाने एक अद्भुत अवतार घेतला. 3 शिर 6 हात असा अवतार श्री दत्तात्रय भगवंतांचा अवतार झाला. बोलिये श्री दत्तात्रय भगवान की जय.
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुणी काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती, नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत, लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी, अनुभव जे जगती ते गुरुपदीचे अभिलाषी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला, श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. श्री दत्तात्रेय भगवान की जय. यानंतर पुढच्या भागामध्ये सतीकथा आपण पाहणार आहोत. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.